नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज मी सकाळ सकाळी आवरून जरा चाललो बाहेर। तर चला मग जातो सांगतो मला कुठे चालले काय चालले। अचानक मध्ये प्लॅन ठरले त्यामुळं आता इथे जास्त काय बोलत नाही, तर आपण जाता सगळं बोलूया। तर चला तर भावानं विषय असा झाला आहे, 3-4 किलोमीटर पुढे जाऊन आणि परत मागं आलो आहे। कारण मेन म्हणजे आपल्या हेल्मेटचं जे बनिकावर होते ते विसरलेलो मी। त्यामुळे भावानं परत 3-4 किलोमीटर पुढे जाऊन आणि परत येऊन आता ते कवर घेऊन आता चाललो आहे। आणि आता चाललो आहे तर तेवढं बघते तर आता उजेड पडला आहे जरा कमी। त्यामुळे आता व्हिडिओ करायला भावानं एकदम खतरनाक वाटणार आहे। आणि व्हिडिओची क्वालिटी बिलिटी आहे ते सगळं एकदम खतरनाक होणार आहे। आणि मी कुठे चाललो काय झालं भावाने तुम्हाला मी अनेक थोडं पुढे गेल्यावर की नाही सांगतो, आता काय सांगत नाही। त्याशिवाय मजा येणार नाही भावानं तुम्हाला पण ब्लॉग बघण्यात। तर आपलं ब्लॉग अजून एवढं प्रोफेशनल नाही आहे त्यामुळे जरा समजून घ्या। त्यामुळे आता भावानं पुढे थोडं पुढे गेलं की नाही तर तुम्हाला सांगतो मी कुठे चाललं काय झालं आमचं नियोजन काय। आणि चाललो मी आणि फक्त आपला भाऊ तुषार, आम्ही दोघंजण मिळून चाललो भावानं। तर बाकी कोण नाही आहेत असं। तर विषय असा होता की सोलो राईडच होती, मी एकटा जाणार होतो। मग सहज विचारा म्हणलं भावा येणार काय चालले असं एका ठिकाणी। तर भावानं म्हणलं येतो चल काय विषय नाही। तर चला मग भावानं। तर भावांनो कसं काय दणका सकाळी जरा फ्रेश वाटायली सकाळी जरा राईडला चालल्यावर। कारण भावानं भरपूर दिवसात मी आज राईडला चाललो आहे। परवा गेलतो त्यामुळे ते राईड होती, जरा आजची राईड आहे जरा असं लांब आहे, 250-300 किलोमीटरची राईड आहे आजची। मी आणि आपला तुषार दोघंच चालले, त्याला काय विषय नाही। तर भावानो आमचा आजचा नियोजन सांगतो मला, असं प्लॅन काय नव्हता आमचा, असं जायचं म्हणून चाललेला आम्ही देवाला। तर भावानो आम्ही चाललो आहे आज अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी। तर जाता भावानं आम्ही पहिला जाणार आहे पंढरपूरला, पंढरपूरमधनं आम्ही अक्कलकोटला जाणार आहे। तर नियोजन असं झालं आहे की आज जाणार म्हणजे निवांत जाणार, काय गडबड नाही काय नाही। आज जाणार, आज संध्याकाळी राहणार तिथं, त्यानंतर उद्या सकाळी तिथलं परत निघणार, रिटर्न निघणार, म्हणजे उद्या दुपार संध्याकाळपर्यंत आम्ही परत घरला येते। तर असं आमचं नियोजन ठरले। तर बरोबर भावनं लय खतरनाक वाटले। आणि भावनं क्लिअरिटी आणि कॅमेरा अँगल हे कसा की कमेंट करून सांगायला लागते भावनो। कारण आपण जे आता ह्यो गोप्रो लावलो, ह्यो जो गोप्रो आहे ह्यो गोप्रो नाही आणि ह्यो आपल्या भावाचा आहे शेवट रेचा। तुम्हाला जर माहिती असेल शेवट रेचा काय विषय नाही, सगळ्यांनाच माहिती आहे। तर त्याकडनं गोप्रो घेतलो ह्यो, कारण त्याकडे होता मला एक एक्स्ट्रा लागणार होता गोप्रो, कारण माझ्याकडे इथे एक्स्ट्रा अमाऊंट आहे। तर इथे गोप्रो लावून मी वेगवेगळ्या अँगलनं जरा व्हिडिओ शूटिंग आज करायचं म्हणलेलो। आणि भावानं आपण घेतलेलं माउंट घेतलेलं ह्यो ब्लॉग तुम्ही बघितला आजचीला काय विषय नाही माउंटचा, या V60चा माउंट आहे ह्यो। तर त्यावर पण आपण वेगवेगळ्या अँगलनं काय असेल ते आपलं जरा शूटिंग रेकॉर्डिंग सगळं आपण करायचं आहे। तर चला मग बघा भावानं कसं काय नियोजन होतं आणि काय नाही। तर सगळ्यात पहिला टाकी फुल करून घेऊया, कारण कुठं सारखं थांबायला नको। संजय गोळाचं पेट्रोल पंप आहे त्यामुळं पेट्रोल एकदम खतरनाक आहे। डायरेक्ट त्याचा टाकी फुल करून घेऊया। आता ऑलमोस्ट अर्धी टाकी आहे गाडीत, तेल आहे नाही काय असेल ते एकदम सगळं फुल करून घेऊया, हवा बिवा सगळे ते एकदम चेक करून घेऊया आणि इथनं मग पुढे निघूया भाऊन। तर चला मला पेट्रोल पण टाकून घेऊया मस्त। तर भावानो असली खतरनाक म्हणजे थंडी वाजल्या जाऊन तुम्हाला धुकं बिकं पडल्या एकदम खतरनाक ते झाला, एकदम खतरनाक। रस्ता पण मोकळा आहे आणि असं धुकं बिकं पडल्या तर लय गार वाटले। आणि मेन म्हणजे मी हँडग्लोव्ह घातलो नाही, कारण माझं हँडग्लोव्हची होती ते जरा खराब झाले, त्यामुळे राईडला जरा नाही यायचं आपल्याकडे। जरा समजून घ्या काय विषय नाही। आता जरा कुठल्या तर चांगल्या क्वालिटीमध्ये जरा असं घ्यायला पाहिजे हँडग्लोव्ह। आपलं रेग्युलर घेतो साधं घेतो की नाही सारखं खराब झाले असा विषय झाला। तर सकाळी एकदम वातावरण फ्रेश आहे भावानं।
एकदम म्हणजे एकदम पूर्ण अंग फ्रेश झाले. सकाळ सकाळी नको वाटायला उठायला, थंडीचं लय थंडी आहे म्हणलं. तर तसं करून उठून आंघोळीनं करून आवरून ज्यावेळी गाडीला स्टार्टर मारलो की भावनो, त्यावेळी एकदम अंग बॉडी बिडी सगळं गरम झाले भावनो. आणि एकदम म्हणजे एकदम खतरनाक वाटायले. तर चला तर भावानो, आता बरोबर अंकलीमध्ये आहे. इथनं आता बघा पंढरपूर बरोबर 143 किलोमीटर दाखवले. तर हा याचा सरळ भावने रस्ता जातो पंढरपूरला. आणि पूर्ण पंढरपूर पर्यंत जोपर्यंत रस्ता असा एकदम म्हणजे एकदम खतरनाक आहे. रस्ता पण खतरनाक आहे, व्ह्यू पण खतरनाक आला. आणि आपला सूर्यवंशी एवढ्यात झाला. तर ब्लॉग कसा करायचा काय करायचा अजून एवढं पण मला भावानं जास्त हे नाही आहे. आणि आजचा ब्लॉग एकतर मोठा होईल तर 2 पार्टमध्ये येणार ब्लॉग. आजचा आणि उद्याचा वेगवेगळा ब्लॉग असं येणार भावानं. नाहीतर एकतर मोठा ब्लॉग येईल, कशी येईल काय येईल मला पण अजून माहीत नाही. बघा आता पुढे जाऊन कसं काय करायचं. रस्ता जर भावाने एकदम म्हणजे एकदम खतरनाक केल्या. फक्त आपल्याकडे 150 आहे, त्यामुळे आपली स्पीड लिमिट हाय एवढीच राहणार आहे. तर यापेक्षा जास्त आपल्याकडे CC असते तर स्पीड ह्याच्यात दुप्पट असते. याचा काय विषय नाही आहे. जर आपल्याला हाय स्पीडनं जायला बरं वाटते भावनं, निवांत जायचं निवांत यायचं. काय गडबड नाही, काही नाही. गोवा पात्र हे नारळाची सगळी झाडं तिला बघून गेलं भावनं गोव्यात आल्या का वाटत नाही मला जरा काही. कारण झोपडे बी एकदम खतरनाक पडल्या. आणि समोर सगळी नारळाची झाडं ते झाल्या मला. ही सगळी नारळाची झाडं आहेत. त्यामुळे मला गोव्यात आल्या का वाटले बघा. इकडं पण सगळी नारळाची झाडं. गोव्याला पण भावानं जायचं आहे, खरं आपण गाडी घेऊन जायचं आता. तेवढं जरा राईड मारायला पण भारी वाटते, ब्लॉक करायला पण भारी वाटते, सगळंच भारी वाटते. कसं गरगरे वा जनकन की नसता. कसं बंडा झोपला काय. हाय फक्त भावानो आपल्याकडे म्हणते एकाच गोष्टी कमी आहे, जे म्हणजे फक्त आणि फक्त या गोप्रोचा माईक ॲडॅप्टर. फक्त भावानं ते गोप्रोचा माईक ॲडॅप्टर नाही आपल्याकडं, म्हणून जरा व्हॉईस जरा असं वेगळा येणारा म्हणजे चांगला येणार नाही व्हॉईस. मला पण माहिती आहे, याच्या आधीची पण ब्लॉग माझी सगळी असलीच आहेत भावानं. मी एवढं समजून घेतलाय, आता पण जरा भावानं समजून घ्या. आणि थोड्या दिवसानं भावानं 100% सांगतो भावानं, माईक ॲडॅप्टर जो हा गोप्रोचा 100% भावानं घेणार आहे. आणि थोड्या दिवस सांभा हायवे एकदम खतरनाक आहे भावानं. आणि सगळीकडे रस्ते म्हणजे सगळीकडे रस्ते झाल्या. कबूतर उडाल्या तर काय अंगावर यायला तर कळायला. पंढरपूरला ज्यावेळी मी चाललेलो त्यावेळी की नाही या टोलला मला अडवलेले आहेत. कारण आमच्या गाड्या सगळ्या गाड्यांना एक्झॉस्ट, माझ्या एमटीला सुद्धा मी एक्झॉस्ट घातलेलो, त्यामुळे की नाही मला सगळ्यांनाच अडवलेले आहेत. तर एक्झॉस्ट भावानं राईडला देऊन जाताना हायवेला की नाही एवढा काही विषय नसतो काय, तरी सुद्धा आम्हाला इथं अडवलेले आहेत. पैशासाठी फक्त अडवलेले असली ट्रॅफिक आले इथे. बरोबर सांगतो भावानं, चेष्टा करणार. कारण गाड्यांना एक्झॉस्ट होतं, सगळ्या गाड्यांना ऑलमोस्ट एक्झॉस्ट होतं. आणि आवाज एकदम म्हणजे एकदम खतरनाक येत होते. त्याच्या भावानं पंढरपूरला जे मी गेलतो
त्याच्याने शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत अर्धा म्हणजे मी गोप्रोमध्ये जेवढं मी रेकॉर्डिंग करतो की नाही ते सगळं माझ्या फेसबुकमध्ये फेसबुकचं माझं चॅनल आहे बॉबी रायडर म्हणून नाही सॉरी ऋषभ शेडबाळे माझ्या नावानं जे चॅनल आहे फेसबुकला माझं तर त्या चॅनलवर काही भावानं ब्लॉग आहेत यूट्यूबला मी टाकलं नव्हतं ते एडिटिंग झालं नाही म्हणून खरं फेसबुकला भावानं आहेत व्हिडिओ की तर तुम्ही जे बघणारला तर जावा माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये पण लिंक आहे फेसबुकची तुम्ही तिथं जाऊन सुद्धा बघू शकता जा नसतं तर फेसबुकवर भावानं ऋषभ शेडबाळे टाका माझं नाव येते बॉबी रायडर टाकला तरी येते का विषय नाही तर ज्यात आहेत ब्लॉग माझे तर ते तुम्ही बघा भावानं एक्झॉस्ट एकदम खतरनाक वाटलेली आपल्या एकटीला पण एक्झॉस्ट होता एकदम खतरनाक आवाज येत होता तर जाऊन बघू शकता भावानं तुम्ही काय विषय नाही तर लक्षात नसता आळस निघाला शेवट जरा लय खतरनाक वाटायले गोप्रोच्या भावानं क्वालिटी किती आहे एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक आहे गोप्रो 9 शेवट क्वालिटी आहे भावानं जरासं थांबे म्हणलं तर फोटो बिटो मारा म्हणलं एकदम खतरनाक इकडचा बॅकग्राऊंड आहे इकडं पण बॅकग्राऊंड खतरनाक आहे हायवे पण इकडं खतरनाक आहे इकडं खतरनाक आहे शेवट आणि त्यात आपला हत्यार टॉपचा विषय दिसाला कसा टॉपचा विषय वंडा साल्टी गेली तरी चालतील रतबा कमी नाही झाला पाहिजे ओन अँड ओनली श्रीमान दादा जरा त्यांच्याकडनं पण काहीतरी शिकायला पाहिजे डायलॉग मारायला लय खतरनाक डायलॉग असतात श्रीमान दादांचं तर ऑलमोस्ट भाऊन आता 100 किलोमीटर आता आम्ही आले लई नाही फक्त 100 किलोमीटर आत्ता जस्ट आले आम्ही आणि थांबले तर आता जरासं फोटो बिटो काढतो मस्तपैकी चला जरा मी पंढरपूरच्या एक 50 किलोमीटर अलीकडे आहे आणि जरा आता कॅमेरा अँगल जरा असं वेगळ्या पद्धतीने लावले तर तुम्हाला 1 मिनिट मग फुटेज दाखवतो कसं सगळं तर भावानं इथं गोप्रो लावली मी समोर तोंड करून त्यातनं अँगल भावानं कसा दिसायला की नाही कमेंट करून सांगा ओके दिसायला का नाही काय एवढं माहीत नाही जरा बघ दिसायला का फक्त जरा भावानं अंधार पडला असणार आहे कारण इकडं ऊन आहे त्यामुळे इकडं समोरनं सगळं अंधार पडला असणार आहे बस चला मग भावानं बघूया कसं काय चलो खरोखर भावानं सांगतो 1 मिनिट भावानं येते ला 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 ओके तर भावानो अँगल कसा ते झाला तर भावानो अँगल कसा ते झाला कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा काय तर त्याला नवीन अँगल काय तर आपल्या जरा सांगा वाटले का नाही भावानो कमेंट करून सांगा काय नाही नसतं भावाने असतं म्हणजे एकदम काय सोबत त्याला विषय नाही गाडी बोलवतात कुठला स्पीड ब्रेकर नाही शबरा नाही ट्रॅफिक नाही काही नाही वाहणार रस्त्याला त्यामुळे तर कुठं जर बायपास आहे बायपासमधून आम्हाला खाली जायला आहे कारण अडचण नसते तर मला लक्षात नाही रोड लागते परफेक्ट मला म्हणजे लक्षातच नाही जरा जर बघायला गेला तर रस्ता कुठला खाली जायला बायपास म्हणता तर बघा पुढे इंटरचं पुढे अंतर चढ्या सर भावानं विचार झाला की रस्ता लवकर समजाना झाले आणि मॅपवरून काय वेगळं दाखवायला वाटतं जरा असं आणि इकडं वातावरण बघू शकता भावानं कसलं ऊन होतं कसला खतरनाक रस्ता होता आणि पूर्ण ढगाळ वातावरण झाले वाघ टामे करला की तर किती की कॅमेरा दिसणार नाही मानव का काय आम्हाला ह्या वाघालाच विचारायचं पंढरपूरचा रस्ता
पंढरपूर पहिल्या गिरीच्या खालून जावा सर्वच रस्त्यात ब्रिज खालून इथे चढ दिसायला हा तिथे ते सर्वच रस्ता पहिल्या गिरीच्या खालून जायचं सांगोल्यातून बाहेरून लेफ्ट घेऊन सरपण मागणं कुठलं तर होतं ना गिरीच्या खालून गेले तर डांबरेन रस्त्याला आहे पहिल्या गिरीच्या खालून जायचं असं याकडनं जाऊ सांगोल्यातनं जाऊ आणि कोणता जर रस्ता होता ना ते आपल्याला जमत नाही पहिल्या गिरीच्या काय विषय नाही सोपं माहित आहे अजून किती किलोमीटर आहे हे चढवरून हा पंढरपूर 17 पंढरपूर अजून जवळच आहे जवळच आहे ना ओके थँक्यू चला भावानो नाश्ता करायचा तर भावानं लई इच्छा झाल्या काय तर आता गरम गरम खावायचं वाटले तर आम्ही जरा एक थोडं आतावर जाऊन काय तर नाश्ता करतो सकाळमध्ये काय खाल्लं नाही काही नाही भुका पण लागल्या तुझं बघायला गेला होता तर आणि पंढरपूर अजून एक 20 किलोमीटर आहे असं वाटले तर ते म्हणला जवळच आहे 17 किलोमीटर म्हणाला आहे सांगोला आला आहे सांगोला 6 किलोमीटर आहे सांगोला किती किलोमीटर आपल्याला पण माहीत नाही तर बघा चला भावानं काय विषय नाही तर भावानं म्हणजे आत्तापर्यंत माझे जेवढे पण ब्लॉग तुम्ही बघताय जा आणि आत्ताचा ह्यो ब्लॉग जे चालू आहे ह्यो ब्लॉग भावानं कसा व्हायला काय व्हायला गेली कमेंट करून सांगा भावानं कारण मला पण जरा असं वाटतं की ब्लॉग चांगला झाला आहे का नाही आणि जरा काहीतरी आता बदल पाहिजे ते जरा भावानं कमेंट करून सांगा कारण ब्लॉग तुम्ही भरपूर जण बघतात माझं त्यात काय विषय नाही खरं कमेंट भावानं कोण करतच नाही कारण कमेंट केल्याची मज्जा नाही आहे जे कमेंट केला की नाही मला पण जरा असं समजले हो काय चुकले माझं आणि काय चुकना झाली की नाही हे मला पण समजले जरा त्यामुळे भावानं कमेंट करत जावा आणि चावाने आत्ता जो ब्लॉग कंटिन्यू हाय चालू आहे हे ब्लॉग तो ब्लॉग कसा झाला काय झाला की नाही भावानं आत्ता कमेंट करून मला सांगा कारण म्हणजे ब्लॉग लगेच एडिट करून मी पोस्ट करणार आहे पूर्णपणे आणि उद्याचा जो ब्लॉग येणार आहे दुसऱ्या दिवशीला ते पण लगेच एडिट करून लगेच पोस्ट करणार आहे त्याचा विषय बरोबर भावानं वातावरण बघा हे पूर्ण ढगाळ वातावरण झाले पाऊस येईल काय नाही काय सांगता येत ते आणि आपल्या गाडीला मागं पंखा पण नाही आहे त्यामुळे काय समजायला झाले काय आहे तर स्वच्छता बघा त्याला काय काय होते पंढरपूर सरळ भावानं ह्या रस्त्याने मी पहिल्यांदा झालो आहे कारण मागच्या वेळी ज्यावेळी पंढरपूरला आलो त्यावेळी आम्ही डायरेक्ट कुठनं तरी मधनं गेलो शॉर्टकट होता शॉर्टकट म्हणजे रस्ता होता मेन असा ते सर्व काय सोडा मागच्या वेळी गेलो तेव्हा रस्ता खतरनाक होता रस्ता ते पण आणि डायरेक्ट पंढरपुरात होता रस्ता आणि आता मी चालले सांगोल्यातनं झाले सांगोल्यातनं पंढरपूर अजून इथनं पंढरपूर 30 किलोमीटर आहे आणि आम्ही गेलो ते मधनं ते शेवट रस्ता होता भावानं आमच्या जवळ पण होता सोडा काय विषय नाही गेला आता काय विषय नाही इकडनं पण पहिल्यांदा चालले आता तिकडनं गेलो आता भावानं इकडनं जाऊया म्हणजे जरा असं काय जरा वेगळं वाटू दे आपल्याला इकडं रस्ता भावानं सगळी खतरनाक आहेत सगळी रस्ते खतरनाक आहेत आणि आपल्या इकडं कसं आहे जरा रस्ता झाला चांगला की म्हणजे डबरा आला जरा पुढे गेलं स्पीड ब्रेकर आले आपल्या इकडे रस्त्याचा जर काय विषयच नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे भावानं आपल्या इकडचे रस्ते कसे आहेत आणि काय आहेत कोल्हापूर म्हणला की रस्ते जरा डवराने येत आहेत बोर्ड तर पुढे दिसला पंढरपूरचा पंढरपूर राहायचं सरळ जा 30 किलोमीटर राहायचं म्हणल्यात चला बघूया आता किती किलोमीटर आहे काय म्हणून पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे आम्ही क्रांतीवीर चौक आहे तर इथं कुठलं तर आज रस्ता आहे भावनो डायरेक्ट मंदिराजवळ जाते माझ्यामध्ये हेच रस्ता 100% भावानं हेच रस्ता आहे डायरेक्ट मंदिराजवळ जाते मंदिराजवळ जायला की नाही कुठलं पण एक रस्ता आहे सरळ गेला तर की नाही असं फिरून यायला लागते आणि डायरेक्ट मंदिराजवळ जाते रस्ता कारण मागच्या वेळी आम्ही गेलतो ते इकडलेच गेलतो कारण तेवढं लक्षात आहे माझ्या तो मागचा रस्ता चुकला झाला काय विषय नाही तर तो रस्ता भावानं एकदम पद्धतशीर आणि ओकेमध्ये आहे आता काही विषय नाही आता आलो भावानं पंढरपूरमध्ये तर समोर मंदिर आहे बघू शकता
तर जाऊन दर्शन देऊन घेऊन येतो पहिला आणि अनेक आपलं काम आहे काय बारकं ते एक काम करायचं आपल्याला. पहिला जाऊन दर्शन देऊन घेऊन येतो. आज मोबाईल देऊन काय चालत नाही वाटतं, खाली लॉकरला मोबाईल देऊन ठेवून जायला लागते. त्यामुळं आज गेल्यावर काय व्हिडिओ होणार नाही माझ्यामध्ये, कारण आम्हाला पहिलाच सांगितल्यात नको नको कसं माहिती आहे भावनो, बारकं कोणतं असलं की नाही गरीब त्यांच्याकडनं लोन घ्यायचं. त्यांना काय त्याच्याकडे असते ढीग, बारकी पोरवीर असते त्यांचं जरा वेगळं पडते, त्यामुळं बाकीचा काय विषय नाही. तर चला मग जाऊया भावांनो आत दर्शन करायला. तर माझ्या भावांनो अक्कलकोटीतनं की नाही बंडा गाड्या काय झापचे द्यायला गे. मुंबईमध्ये कसं ट्रॅफिक आहे तसं वाटायला बघा ट्रॅफिक. तर काय सांगाल तुम्ही, अक्कलकोट इथनं काहीतरी 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर म्हणजे 105 किलोमीटर काय तर असं आहे. 5 किलोमीटर जर का आपला असं गल्लीबोळातनं जातात, त्यामुळे 100 किलोमीटर अक्कलकोट इथनं आहे. आणि रस्ता आपल्याला पण क्लिअर माहीत नाही, त्यामुळे आता विचारत पाहिजे. एक जण म्हणते काय अक्कलकोट मॅपला टाकून गेलेलं बरं, एकटा म्हणते सोलापुरातनं अक्कलकोटला गेलेलं बरं. बघा झाला काय काय म्हणजे मला पण काय माहित नाही. आणि विषय काय माहिती आहे भावानो, बाहेर फिरल्याशिवाय हे जग कसं आहे की नाही आपल्याला माहीत नसते काय. त्यामुळे नाही जरा बाहेर फिरत जावा तुम्ही पण, फिरत नसतील तर व्हिडिओ जर जमत असलं तर राहू द्या, काय विषय नाही. तर बाहेर फिरून जे अनुभव मिळते आपल्याला की नाही ते सगळ्यात मोठा अनुभव असते भावानो. किंवा लय अंगलट येत्या, लढतर जाईल तिथे होत असत्या आणि आमच्या मागची लढतर काही सुटणार नाही. अरे आणि परत आपण इथं झालोय होय या आणि परत गोल फिरून भावानो परत मंदिराजवळ झाले आहे. काय विषय काय काढले, त्यामुळे आता विचारायला पाहिजे कोणाला तर अक्कलकोटसाठी नाही दर्शन करून थांबतो. होय असं आहे काय, बरं इकडे जावा मंगळवेढा डायरेक्ट सोलापूर. ठीक आहे सोलापूर तर अक्कलकोट जवळ आहे, इकडे रस्ता चांगला आहे एकदम. मंगळवेढा एक नंबर रस्ता. चौकात ना सर का ही चौक जावा सरळ तुम्ही मंगळवेढा आले आपण कसं जायचं. नाही नाही तुम्ही इकडे इकडून सांगोला आले इकडे समोर जायला. इकडे जायचं तुम्हाला डाव्या साईडला. मंगळवेढा सांगा, मंगळवेढा ओके थँक्यू चालेल. हां सगळे तेच सांगाल्यात सोलापूरवरनं जावा म्हणून. तर आता मॅपला डायरेक्ट सोलापूर टाकतो. मॅप कधी चुकीचं नसते भावना, आणि आपल्याकडे मॅप आहे ते गुगल मॅप नाही आहे, इंडियन मॅप आहे. आणि मी लयच अनुभवले भावनो गुगल मॅपचं आणि इंडियन मॅपचं. गुगल मॅपला जेवढं चुकते म्हणजे गुगल मॅपवर मी लयदा रस्ता टाकलोय, चुकीच दाखवतो तुम्हाला. आणि तेच लोकेशन सेम लोकेशन मी इंडियन मॅपवर टाकत होतो, त्यावर एकदम म्हणजे एकदम करेक्ट लोकेशन दाखवतो तुम्हाला. तर आता सोलापूरचा मॅप टाकून बघा पुढे जाऊन. मला इथनं जर असं बाहेर पडे आपण. आणि पहिला कुठं तर भावना आता नाश्त्याला थांबणार आहे, कारण असली भोका लागल्या जाऊन तो घाण लय घाण भोका लागल्या. सकाळपासून काय खाल्लं नाही काय नाही. खरं सांगायचं म्हणजे भावानं पाणी सुद्धा पिलं नाही सकाळपासून मी, चहा तेवढाच पिले बघा. सुरुवात झाली, सुरुवात आत्ताच केल्या. कोल्हापूर हो कोल्हापूर सर्व कोल्हापूर हातकरंगले हातकरंगले वाटत गाडी घेऊन कुठे ना साईडला पुढे पुढे गेला साईडला घ्या. पोलीस आहे ती फुटली हे जाऊ मी ही रिक्षा गेली रिक्षा काय त्याच्या पुढे दोघं हेल्मेट घालून जायचं पुढे जाताना ही गाडी घेऊन त्याला दंड टाकायला सांगितलं आम्हाला. ठीक आहे ठीक आहे ओके. सकाळी कधी निघाल होतं 7ला सावका जावा चालेल चालते. कागद किती होती 55 खरोखर भावनं याच्या पहिला पण मी अनुभवली एकदा आलतो तेव्हा काय ह्याच्या पहिला पण अनुभवले. पंढरपूरमध्ये जी ट्रॅफिक वाली आहे की नाही भावनं एकदम म्हणजे एकदम खतरनाक आहे भावनं, एकदम खतरनाक.
कारण आम्हाला बाहेर लय जणांनी अडवल्यात, लय म्हणजे लय जणांनी अडवल्यात का राईडला ते जाताना पूर्ण सेफ्टी असते आमच्याकडं, तरी सुद्धा आम्हाला अडवत्यात, तरी सुद्धा आम्हाला अडवल्यात काय. तर आता पण आम्हाला अडवलेले इथे. तर लायसन विचारले, लायसन आहे म्हणलं तर ठीक आहे असेल दाखवू नको, असणार लायसन तुझ्याकडं असं जरा चांगलं तुम्ही बोलून गेली भावनं. बरोबर म्हणे जिंकली तर म्हणले फॉलोअर तरी घेतात म्हणलं. आपले इंस्टाला 10,000 आहेत आणि यूट्यूबला आत्ता 2,000 आत्ता चालू केले म्हणलं, आत्ता सुरुवात आहे म्हणलं आपली. बरं ठीक आहे चांगला आहे चांगला म्हणतो. तर भावानं आश्चर्य केव्हा झाला माहिती आहे का ट्रॉफीवाला, मला 360 रेकॉर्डिंग केले, गोप्रोमध्ये चालू करणार होतो. तर त्यांना म्हणलं की कॅमेरा मला चालू आहे, आमचं शूटिंग बिटिंग करशील, आमचं शूटिंग करू नको म्हणते. तरी पण आपण 360 चालू केलं होता. त्यांना एवढं काय 360 त्यांना एवढं कळालं नाही 360 चालू केलेलं. 360 भावानं रेकॉर्डिंग केली ती मी ह्यात दाखते तेवढा जो शॉर्ट व्हिडिओ बारकामध्ये. त्यानं म्हणलं ॲव्हरेज गेली, गाडी देऊन बघितला मागं पंखातून काढला स्पोर्ट बाय काय म्हणलं. त्यानं ॲव्हरेज विचारला भावलं, त्याला म्हणलं आपलं लॉंग रूटला तरी 50-55 ॲव्हरेज पडते म्हणलं साहेब. त्यानं डोक्यालाच हात लावला, एवढं ॲव्हरेज कसं पडते म्हणलं या गाड्यांनी. म्हणलं यामावाल्याचे म्हणलं साहेब पडणार की म्हणलं ॲव्हरेज. म्हणलं सगळं जाऊ दे म्हणलं, टॉपचा विषय म्हणलं यामा. तर खरोखर भावनं पंढरपूरमधली जी पोलीस आहेत की नाही आणि ट्रॅफिकवाली पण आहे ती खरोखर भावानं खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. तर खरोखर मागच्या वेळी पण आलतो आम्ही, काय आम्ही ग्रुप आलता सगळा, टेनार झिनाना झेड GT सगळ्या गाड्या घेऊन आलतो आम्ही, वाजवत आलतं. तर ट्रॅफिकवाल्याने एकट्यानं सांगितलं आम्हाला, म्हणजे पंढरपूरमध्ये जा ट्रॅफिकवाल्यानं याला गाड्या भावानं जास्त वाजवू नका जा, आम्ही काय तुम्हाला अडवत नाही म्हणलेत, गाड्या फक्त जास्त वाजवू नका, दंगा करू नका, पब्लिक जास्त आहे म्हणलेत, त्यामुळे जरा जास्त हे करू नका म्हणलेत. खरोखर भावानं शेवटात ट्रॅफिकवाले. तर चला मग आता जाऊया अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर भावांनो हायवे लागला एकदाचा परत. सगळं फिरलो आणि परत त्याच हायवेला आलेला आहे. गोप्रो तरी पण भावांनो नाही भारी आहे की खरोबर. घराकडे कुठं जरा मॅप बघ, बरोबर आहे रस्ता. भगवान करला काय मला वागायला मरता. तर काय म्हणतो हा बरोबर भावानं गोप्रो 9 शेवट आहे कॅमेरा शेवट. माझ्या गोप्रो 7ची क्लॅरिटी पण बघितलोय आणि ह्या गोप्रो 9ची पण क्लॅरिटी बघितलोय. गोप्रो 9 खतरनाक क्लॅरिटी भावानं बघू शकता क्लॅरिटी. आणि चार्जिंगचं जे बॅटरी बॅकअप आहे गोप्रो 9ला एकदम खतरनाक आहे. माझा गोप्रो जेवण आहे तो जर असता ते सारखं त्याला चार्जिंग लावून ठेवते मी, तुम्हाला पण माहिती आहे कायम ते चार्जिंग लावलेलं असते, पॉवर बँक खिशात असते. तर ह्याला भावानं सकाळी चार्जिंग केलं 85%, ते आता बरोबर किती माहिती आहे का 35% चार्जिंग आहे बघा भावानं. सकाळपासून ब्लॉग कंटिन्यू चालूच आहे, व्हिडिओ शूटिंग ह्या जेव्हा सगळं चालूच आहे, कंटिन्यू रेकॉर्डिंग सगळं चालूच आहे. तरी सुद्धा एवढं जाऊन सुद्धा 35% चार्जिंग राहिले म्हणल्यावर एकदम खतरनाक बॅकअप आहे याला. आणि आपल्याकडं गोप्रो 9ची एक एक्स्ट्रा बॅटरी आहे, त्यामुळं काय विषय नाही. दणकन की नुसता गरगरीत. तर कुणाला महिला भावानं मी मेन राहते ते कोरोचीमध्ये राहतोय इचलकरंजीजवळ. भरपूर जण भावानं माझा चेहरा ओळखत असतील आणि म्हणजे 50% ओळखत असतील आणि 50% नाही ओळखत असतील लोक. फक्त लवकरात लवकर भावानं आपलं 10K फॉलोअर्स करा इंस्टाला. हे रिव्हील जर केलं भावानं एकदम खतरनाक ब्लॉग येणार आहेत, एकदम खतरनाक. कारण हे कसं मी डायरेक्ट सगळं समोरचं दाखवतोय, माझ्या चेहऱ्याचं काय दाखवत नाही. हे विषयचा का आपण आता नंतर बोलूया. पुढं दिसला मला राजापुरी मिसळ आणि मला लय भुका लागल्या. आता निट्ट गाडी जाणार आहे राजाभाऊ मिसळमध्ये, राजाभाऊ म्हणतो राजापुरी मिसळमध्ये भावानं दणकन की नसतं. आता राजापुरी मिसळवर आहे. कसा आहे कट गरगरीत कसा आहे मिसळ गरगरीत. जरा भुका लागल्यात भावानं, जरा पोट भरतो जरा. तर बघा यू गोप्रो 9 ना भावानं दाखवतो मी तुम्हाला. मेन कॅमेरा दाखवून मी कसा आहे. त्याला पुढं पण स्क्रीन आहे मागं पण स्क्रीन आहे. यू गोप्रो 9 आहे, खतरनाक आहे. तर पहिला भावानं मिसळ कोण घेऊया, लई भुका लागल्या टरीतमध्ये. तर भावानं पुढचा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. यो ब्लॉग मोठा होत होता म्हणून एवढाच केलोय, तर पुढं बघत राहा.